घटना आहे गोविंदाची। गोविंदा माधव अवकाळे, वय वर्ष 24। शेतामध्ये बसून स्वप्न पाहणारा, आयुष्यात काहीतरी मोठं करायचं स्वप्न बाळगणारा एक साधा, चेहऱ्यावर गोड हास्य, डोळ्यात प्रामाणिकपणा आणि भविष्याची आशा। घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती, पण मनानं श्रीमंत होता। गोविंदाचा स्वभाव शांत, मनमिळाऊ होता। गावातल्या कोणत्याही आजोबांशी सहज बोलणारा, लहान मुलांशी खेळणारा आणि स्वतःच्या आई वडिलांना देव मानणारा। त्याचं शिक्षण गावातल्या जिल्हा परिषद शाळेत झाल्यानंतर त्यानं 12वी पूर्ण करून पुण्यात एका कॉलेजमध्ये डिप्लोमा घेतला। शिक्षणात तो फारसा हुशार नव्हता, पण मेहनती होता। त्याला ठाऊक होतं की परिस्थितीवर मात करणं हेच खरं शिक्षण आहे। त्याला पुण्यात एका ठिकाणी चांगल्या पगाराचा जॉबही मिळाला आणि इथून खरी सुरुवात झाली। गोविंदाच्या कुटुंबामध्ये त्याचे वडील आणि त्याची आई, जिचं नाव गावात फारसं कुणालाही माहीत नव्हतं, ती कायम पतीच्या छायेतच राहिली। आणि त्याचा लहान भाऊ व्यंकटेश आणि एक बहीण, जिचं लग्न होऊन ती आता सासरी गेली होती। माधव अवकाळे हे शिस्तप्रिय परंतु रागीट आणि अहंकारी स्वभावाचे होते। त्यांच्या मनात जातीचा अभिमान खोलवर रुतलेला होता। त्यांच्यासाठी प्रतिष्ठा म्हणजे सर्वस्व। गावात कुणी काही म्हणावं हे त्यांना सहन होत नसे। गोविंद त्यांचा मोठा मुलगा होता आणि त्यामुळे त्यांनी त्याच्यावर अधिक नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला। पण गोविंद स्वभावानं थोडासा मोकळा। त्याला जग बघायचं होतं। जाती धर्माच्या भिंती त्याला कधी मान्यच नव्हत्या। तो फक्त माणूस बघायचा, त्याचं नाव नाही। आणि या दृष्टिकोनामुळे त्याच्या वडिलांशी कायम भांडण व्हायचं। पुण्याच्या कॉलेजमध्ये शिकताना गोविंदाची ओळख झाली अंकिताशी। दोघेही एका मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भेटले। अंकिता गोविंदासारखीच होती, साधी, मनमिळाऊ आणि प्रेमळ। आणि विशेष म्हणजे ती देखील त्याच जातीची होती। त्यामुळे गोविंदाला वाटलं की कदाचित यावेळी घरच्यांना समजून सांगणं सोपं जाईल। आणि अंकिता एकदम तिच्या घरच्यावर प्रेम करणारी मुलगी होती, पण तिनं गोविंदवर विश्वास ठेवला आणि दोघांनी 3 वर्ष एकमेकांशी मनापासून प्रेम केलं। जेव्हा त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण गोविंदाच्या वडिलांनी ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं। त्यांना प्रेम विवाह मान्यच नव्हता। जरी मुलगी त्याच जातीतली होती तरीही घरात आम्ही ठरवल्याशिवाय काहीही होणार नाही हे त्यांचं मत ठाम होतं। अखेर मग गोविंद आणि अंकितांनी तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये जाऊन लग्न केलं आणि लग्नानंतर त्यांनी पुण्यात एका छोट्याशा खोलीत त्यांचा संसार उभा केला। गोविंद एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होता आणि अंकिता घर सांभाळत होती। दिवस होता रविवारचा। गोविंद आणि अंकिता सकाळी उठून चहा घेत होते। गोविंदच्या मोबाईलवर वडिलांचा कॉल आला आणि गावात जरा काही बोलायचं एवढंच त्यांनी सांगितलं। गोविंदाचा चेहरा क्षणभर गंभीर झाला। काही वाईट बोलणार तर नाहीत ना, असं अंकिताने विचारलं। नाही ग, फक्त बोलवलंय, कदाचित आता स्वीकारत असतील, असं म्हणून तो हसला आणि अंकिता त्याला सोडताना म्हणाली, लवकर परत ये संध्याकाळी। गोविंद हसत निघून गेला। त्याला काय माहित होतं की ही त्याची शेवटची नजर असेल। गावात पोहोचल्यावर माधव अवकाळेनं गोविंदला शेतात भेटायला बोलवलं। तो गेला। तिथे फक्त गोविंदचे वडील आणि त्याचा भाऊ व्यंकटेश दोघच होते। शेतावर पोहोचताच माधवनं गोविंदला विचारलं, लग्न करून आलास, आता काय करतोस? गोविंद म्हणाला नोकरी करतो बाबा, आम्ही दोघं खूप खुश आहोत। हे ऐकून वडिलांनी मुठी आवळल्या आणि त्या क्षणी व्यंकटेशनं झाडामागून आणलेलं धारदार शस्त्र वडिलांच्या हातात दिलं। काही न बोलता त्यांनी गोविंदच्या डोक्यावर जोरात वार केला। गोविंद खाली पडला, ओरडला, पण दुसऱ्या क्षणी त्याच्या डोळ्यावर आणि मनगटावर वार केले। शेताच्या माळरानात फक्त पक्ष्यांची किलबिल आणि गोविंदच्या हंबरड्याचा आवाज येत होता। त्या शेतात क्षणभरात रक्ताचा डोह तयार झाला। त्याचं शरीर अजूनही थरथरत होतं, पण त्याची नजर वडिलांकडे विश्वासाने बघत होती। बाबा, मी तुमचंच तर ऐकलं होतं, प्रेम केलं पण चुकीचं काय केलं, हे त्याचं शेवटचे शब्द होते। शेजारच्या शेतकऱ्यांना रक्ताचे डाग आणि हालचाल दिसल्याचं पाहून पोलिसांना कळवलं। तत्कालीन पोलीस स्टेशनचे अधिकारी कपिल शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली। ते पोहोचले तेव्हा गोविंदचा मृतदेह शेतात पडलेला होता, डोकं चिरलेलं आणि चेहरा ओळखू न येण्याजोगा। तपास सुरू झाल्यावर काही तासातच
पोलिसांनी गोविंदच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स आणि गावकऱ्यांच्या जबाबावरून कळलं की ही हत्या बाहेरच्यांनी नाही तर घरच्यांनीच केली आहे। त्याचे वडील माधव आणि भाऊ व्यंकटेश यांना अटक करण्यात आली। इकडे अंकिता दिवसभर गोविंदच्या कॉलची वाट पाहत होती। संध्याकाळ झाली, रात्र झाली, पण तो परतला नाही। शेवटी तिनं फोन केला पण तो बंद होता। सकाळी पोलीस स्टेशन मधून कॉल आला, आपका पति गोविंद का शव मिला है, आपको पहचानने के लिए बुलाया गया है। अंकिता गडबडून पुण्याहून परभणीकडे रवाना झाली। जेव्हा तिने शवगृहात गोविंदचा चेहरा पाहिला तेव्हा तिचा जीव क्षणात उद्ध्वस्त झाला। ती किंचाळून कोसळली, हे काय झालं? फक्त प्रेम केलं होतं आम्ही। ती सुद्धा त्याच्या वडिलांना देव मानत होती, ज्यांनी तिच्या संसाराची राख रांगोळी केली। पोलिसांनी खटला दाखल केला आणि गोविंदच्या मारेकऱ्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला। समाजाने या घटनेची तीव्र निंदा केली। अनेक सामाजिक संघटनांनी ऑनर किलिंग विरोधात आवाज उठवला। अंकिता आज एकटी आहे, पण तिच्या डोळ्यात अश्रूसोबतच जिद्द आहे। ती म्हणते, मी लढेन गोविंदासाठी, आमच्या प्रेमासाठी आणि त्या इतर मुलामुलीसाठी जे अजूनही जातीच्या पिंजऱ्यात अडकले। या घटनेतून आपण काय शिकावं? गोविंदनं फक्त प्रेम केलं, त्या प्रेमात जात नव्हती, धर्म नव्हता, होती ती फक्त भावना। पण त्या भावनांना या समाजानं आणि त्यांच्या स्वतःच्या घरच्यांनी पायदळीत उडवलं। किती काळ असं चालणार? एखाद्या मुलानं प्रेम केल्यावर त्याचं आयुष्य संपवावं एका बापानं। आपल्या मुलाला संपवणं म्हणजे माणुसकी संपली, नाही का? ही घटना फक्त एका गोविंदाची नाही, ही प्रत्येक गोविंदासारख्या स्वप्न बघणाऱ्या तरुणाची आहे। आज गरज आहे अशा प्रेमांना आधार देण्याची आणि जाती धर्माच्या भिंती पाडण्याची। ही घटना ऐकून तुमचं काय मत आहे याची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमी या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।